लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी मोठी खुशखबर। फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता जिल्ह्यांच्या याद्या यायला सुरुवात झाली। प्रत्येक जिल्ह्यांच्या आता याद्या यायला लागलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील यादी साम टीव्हीवर आलेली आहे। पुणेमधील एकूण अर्ज 21,11,991 आहेत। यापैकी जवळपास 20,90,000 महिलांना याचा लाभ मिळणार आहे। महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे। आता मोठी खुशखबर समोर आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः लाडक्या ताईंसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी टेन्शन घेत होत्या की 8वा हप्ता आता मला मिळेल की नाही, 8व्या हप्त्याची आता तपासणी सुरू झालेली आहे। मग कोणत्या बहिणींची तपासणी होणार? बऱ्याचशा लाडक्या बहिणींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण आता सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। सरकारने महत्त्वाचा निर्णय माता भगिनींसाठी घेतलेला आहे। आता 8वा हप्ता 100% तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार। टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओमध्ये आपण 8वा हप्ता कधी मिळणार याची तारीख जाहीर झालेली आहे आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे। आता कोणत्याही क्षणी 8वा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे। तारीख ठरली, वार ठरला, जिल्हाधिकाऱ्यांकडे याच्या याद्याही आता गेलेल्या आहेत। ज्या लाडक्या ताईंना 6वा आणि 7वा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील आता एक खुशखबर आलेली आहे आणि 8वा हप्ता 1500 मिळणार की 2100 मिळणार याबाबत देखील आता कन्फर्म बातमी आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यात तपासणी सुरू झाली आहे, तपासणी कशी होणार आहे, याद्या कशा प्रकारे येत आहेत, संपूर्ण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आता कोणत्या ताईंच्या तपासण्या होतील, कोणत्या बहिणी या योजनेमधून बाहेर जातील आणि कोणत्या ताईंना 8वा हप्ता मिळणार आहे, संपूर्ण गोष्टी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी, 100% तुम्हाला आता 8वा हप्ता मिळणार आहे। आता काळजी करायची गरज नाही। बऱ्याचशा माता भगिनी टेन्शन मध्ये आल्या होत्या। तपासणी सुरू झाली, मग 8वा हप्ता आम्हाला मिळेल की नाही असं बऱ्याच बहिणींनी टेन्शन घेतलं होतं, पण कोणीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% हप्ता मिळणार आहे। नेमकी बातमी काय आहे सविस्तरपणे मी तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। 4 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत। त्यामधून एक सर्वात मोठा आनंदाचा निर्णय सरकारने महिलांसाठी घेतलेला आहे। आता पडताळणी जी आहे ती विशेष प्रकारे बंद करण्यात आली आहे। आता सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे। आता जशी पुणे जिल्ह्याची यादी आली आहे तशी तुमच्या जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे बहिणींच्या याद्या आता पोहोचायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या म्हणजे 36 जिल्ह्यांच्या 36 याद्या जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे कलेक्टराकडे आता पोहोचायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना टेन्शन आलं होतं की आता तपासणी होईल, माझं नाव रद्द होईल, पण आता कोणीही टेन्शन घेऊ नका। मुंबई आणि पुणे जिल्ह्याच्या याद्या आज आलेल्या आहेत। पुढच्या याद्या देखील आम्ही तुम्हाला लगेच दाखवणार आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे तपासण्या ज्या होणार आहेत त्याबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय माता भगिनींसाठी घेतलेला आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना 2300 रुपये मिळणार आहेत आणि अजून एक नवीन गिफ्ट आहे 2000 रुपयांचं। ते कसं मिळेल हे देखील तुम्हाला सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात मला तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण आता लाडक्या ताईंना दर महिन्याला 2300 रुपये आणि 2000 रुपयांचं वेगळं गिफ्ट देखील मिळणार आहे। पण हे गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही, ते कोणत्या कोणत्या महिलांना मिळेल हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर बघा पडताळणी कशा प्रकारे होत आहे, तर पडताळणी 4 चाकी वाहनांची होत आहे। फक्त ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असणार आहे अशा बहिणींना याचा लाभ घेता येणार नाही। फक्त एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 75,100 बहिणींकडे 4 चाकी वाहन आढळलेलं आहे। मग आता पडताळणी नेमकी कोणाची होणार, या बहिणींचा लाभ बंद होणार का, तर लक्षपूर्वक ऐका। आणि 2300 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि 2000 रुपयांचं गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार याची माहिती देखील मी पुढे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। तर कोणाकोणाकडे 4 चाकी वाहन आहे हे सरकारला कसं समजतं, तर RTO वाहनाकडून ही यादी जिल्हा प्रशासनाकडे दिली जाते। जर तुमच्या नावावर जुनी कार असेल म्हणजे 4 चाकी वाहन जुना असेल तरीही तुमचं नाव यामधून बाद होईल, कारण तशी वर याची नोंद असते। या 4 चाकी वाहनची पडताळणी झाली की तुमच्या रेशन कार्ड वरून तपासणी होणार आहे। म्हणजे रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींची नावं असतात ते असतं एक कुटुंब, आणि त्या रेशन कार्डवरील एकाच्या देखील नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही।
आणि याबाबत तपासणी करायला आता दारोदारी अंगणवाडी सेविका येणार आहेत। तर बघा आता पुढे काय करायचं आहे। पुण्यामध्ये 75,000 महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे, पण बाकीच्या महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही। पण त्यामध्ये दुसरी अशी आनंदाची बातमी आहे की ज्या महिला विभक्त गटातून येतात, म्हणजे बऱ्याचशा महिला असा आहेत की त्यांचं कुटुंब नाहीये, त्या महिला कामानिमित्त बाहेर राहतात, तर त्या महिलांना वाहनाचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर ज्या महिला शेतकरी आहेत आणि ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे, तर ट्रॅक्टर असलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, कारण ट्रॅक्टर हे शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतं। त्यामुळे सरकारने सर्व विचार करूनच निर्णय घेतलेले आहेत। किंवा बरेचशा अशा महिला आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, पण त्यांनी ते त्यांचं पोट भरण्यासाठी घेतलं आहे किंवा ट्रॅव्हलिंगच्या बिझनेससाठी घेतलं आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना कामावर जायला लागतं। म्हणजे जे प्रवासी वाहनं असतात की ज्यांना पिवळ्या कलरची नंबर प्लेट असते, पिवळ्या कलरची वाहनं ही कमर्शियल असतात, मग ती कोणतीही वाहनं असू द्या, टॅक्सी किंवा पिवळ्या कलर नंबर प्लेट असणारी कोणतीही वाहनं असू द्या, पिवळ्या कलरचं नंबर प्लेटचं वाहन म्हणजे ते उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी घेतलेलं असतं असं मानलं जातं। त्यामुळे या बहिणींचा लाभ कोणत्याही प्रकारे बंद होणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2300 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 2000 रुपयांचं गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका। तर 2300 रुपये म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये, म्हणजे 1500 अधिक 800 असे 2300 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासोबतच ज्या माता भगिनी शेतकरी आहेत, ज्यांच्या घरात PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला जातो, तर अशा महिलांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। तर अशा महिलांना लवकरच 2000 रुपये मिळणार आहेत, म्हणजे अशा पद्धतीने 2300 अधिक 2000 असे तुम्हाला 2 मोठ्या बोनस मिळणार आहे। तर अशीच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि अशाच नवनवीन अपडेट मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा, कारण आता प्रत्येक जिल्ह्यांच्या याद्या दररोज या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना येणारा फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर मिळेल। आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।